तर मित्रांनो, आज आपण फ्राय पापलेट रेसिपी करायची आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम आलं लसूण पेस्ट करायची आहे आपल्याला. हे चांगल्या प्रकारे आपण एकत्र करून घेतो. त्याचप्रमाणे आज आपण पापलेट जे आहेत हे स्लाइस करून घेतलेत, कारण बऱ्याचशा वेळेला अख्खा पापलेट हा फ्राय केला जातो, परंतु मीठ मसाला आपला जो मसाला असतो चांगल्या प्रकारे मिक्स होण्यासाठी आज आपण त्याला स्लाइस करून घेतो आहे. त्याच्यामध्ये आपण धन, हळद, मीठ, मसाला आपल्या चवीनुसार ॲड करतो आहे. बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो की ते मीठ मसाला आपला असतो तो व्यवस्थित ॲड होत नाही, चांगला मिक्स होत नाही. तर अशा वेळेला आपण त्यात थोडंसं तेल किंवा पाणी ॲड करून देखील चांगल्या प्रकारे एकजीव करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला अजून लागणार आहे ते म्हणजे रवा. आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ, हळद, मसाला हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिश्रण करून घ्यायचं आहे. हे चांगल्या प्रकारे मिश्रण झाल्यानंतर आपण ज्या स्लाइस केल्या होत्या त्यामध्ये डीप करून घ्यायचे. त्याचप्रमाणे गॅसवरती आपण आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण आता आपल्या ज्या स्लाइस होत्या आपण डीप केलेल्या त्या आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत. कडकडीत असं गरम तेलावरती त्या चांगल्या प्रकारे फ्राय होत आहेत. रंग बदलायला सुरुवात झाली की आपण पुन्हा एकदा त्यांची पलटी मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे 1-2 वेळा आपण त्यांना चांगल्या प्रकारे अलटी पलटी करून चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत. चांगल्या प्रकारे मीठ मसाला एकजीव झालेला असल्या कारणाने चांगल्या अशा आपल्या स्लाइसेस तयार होत आहेत. आणि ह्या स्लाइस आपण आता मात्र एका चांगल्या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे कांदा लिंबू देखील सर्व करायचं. एकदा ट्राय तर करून बघा. ही जी रेसिपी आहे ना ही तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडली किंवा नाही आवडली मला नक्की कमेंटमध्ये कळवा.